सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. तुम्ही प्रत्येक अडचणीवरती अगदी सहज मात कराल. तुमच्या मनामध्ये थोडी निराशा येईल. तुम्ही स्वतःला कमजोर समजू शकता. सर्जनशील कार्यामध्ये तुमची रुची वाढीस लागेल. मुलांच्या बाजूनं काही अडचणी येतील. तुमच्या भावाच्या लग्नामध्ये काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील. जोडीदारासोबत तुम्ही आज खरेदीला जाऊ शकता. व्यवसायासाठी जर तुम्ही कोणताही निर्णय घेत असाल तर तुमच्या बायकोचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रवास हा जपून करावा लागेल, कारण अपघाताची भीती आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर खरेदीला जाऊ शकता. व्यवसायामध्ये जर तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर बुद्धी आणि विवेकाचा तुम्हाला स्वतःला वापर करता यायला हवा. तुम्ही आज प्रत्येक अडचणीवरती अगदी सहज मात कराल. तुम्ही स्वतःला आज शारीरिकदृष्ट्या थोडेसे कमजोर समजू शकता, परंतु सर्जनशील कामामध्ये तुमची रुची मात्र वाढीस लागेल. तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यानं चांगला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कोणाकडनं पैसे घेतले असतील तर ते फेडण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही अगदी सहज सहभागी व्हाल. आज तुम्हाला प्रवास जपून करावा लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला पोटदुखीचा त्रास संभवतो, त्यामुळे आरोग्याकडे थोडीशी काळजी घ्या. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही कामं पूर्ण करण्यासाठी मित्रांकडनं मदत मिळेल, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. जोडीदाराच्या सल्ल्यानं गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील, तरच त्यांना आज यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही नरम राहील, परंतु महत्त्वाची कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कोणाकडनंही पैसे घेतले असतील तर ते फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल, त्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये पैसे कमवाल, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. कुटुंबातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सहकाऱ्यांच्या प्रभावाखाली तुम्ही येऊ नका. तुम्ही गंभीर समस्येवरती आज सहज उपाय शोधू शकाल. विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागतील आणि मग त्यांना त्यामध्ये यशही मिळेल. व्यवसायामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्यानं गुंतवणूक केल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कामामध्ये रुची वाढेल. जोडीदाराच्या पाठिंब्यानं सुरू असलेला वाद मिटण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. कोणतंही सरकारी काम तुम्ही प्रलंबित ठेवू नका. भविष्यामध्ये त्यामुळे समस्या निर्माण होतील. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर
तो चोहोबाजूने करा, कारण फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल, ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. नातेवाईकांसाठी काही पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर दिवस चांगला राहील. तुम्हाला आज त्यासाठी धैर्यानं सामोरं जावं लागेल. आज कोणतंही सरकारी काम तुम्ही प्रलंबित मात्र ठेवू नका. जोडीदाराच्या पाठिंब्यानं सुरू असलेला वाद मिटवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद असतील तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला राहील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबचा प्रवास तुम्हाला घडेल. जोडीदारासोबत काही वाद असतील तर ते सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज कुणावरही तुम्ही सहजासहजी विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या जवळचेच लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर थांबा. तुम्ही जर आज तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल तर देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कर्ज परत करावं लागेल, ज्यामुळे तुमची चिंता वाढीस लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना हा करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ हा काढावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. मुलांना आज कामामध्ये यश मिळेल. आज तुमचा आदर हा वाढू शकतो. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल मात्र थोडेसे चिंतेमध्ये राहाल. तुम्हाला नफा थोडा कमी होईल. आज त्या गोष्टीमुळे मात्र तुमची चिंता वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोख रकमेच्या तुटवड्याचाही सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मात्र चांगले यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या बायकोसाठी वेळ काढण्यामध्ये यश येईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. विरोधक तुम्हाला सोडणार नाहीत. आई वडिलांचा आशीर्वाद तुम्ही घ्याल. आज तुमची सर्व कामं ही यशस्वी होतील. काम करणाऱ्या लोकांना वरिष्ठांशी वाद हा टाळावा लागेल. पदोन्नतीमध्ये अडथळे हे येऊ शकतात, त्यामुळे थोडं सावध राहून पावलं टाका. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडनं तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी मिळेल. काही जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. आज तुम्हाला समाधानही मिळेल. व्यवसायामध्ये आणि कामाच्या ठिकाणी मात्र शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरी बदलण्याचा तुम्ही निर्णय घ्याल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा भाग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.